नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जसा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण असतो त्याचप्रमाणे स्त्रीसुद्धा पुरुषाशिवाय अपूर्णच असते. जीवन जगताना वेळोवेळी स्त्रीला पुरुषाची गरज भासते, पण बऱ्याच वेळा पुरुषांना स्त्रियांची ही गरज ओळखता येत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा त्या पुरुषानं कोणकोणत्या गोष्टी तिच्यासाठी केल्या पाहिजेत. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका बरं. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, काही स्त्रिया या सामान्य असतात तर काही स्त्रिया ह्या असामान्य असतात. असामान्य म्हणजे बऱ्याच स्त्रियांना काही ना काही भूतकाळ असतो. प्रेमात ठोकरा खाल्लेल्या स्त्रिया ह्या शक्यतो स्वावलंबी होतात. त्या कोणावरही अवलंबून राहत नाहीत. त्या सतत प्रेमाला दूर ढकलत राहतात. ते इतरांवर अवलंबून राहण्याची परवानगी मनाला देत नाहीत. प्रेम आणि आधार मिळवण्याचे सगळे दरवाजे ते स्वतःच्या हातानं बंद करतात. त्यांना अशी भीती असते की त्यांची गरज जर लोकांना दिसली तर लोक त्यांच्या गरजेची पूर्तता करतेवेळी त्यांचा गैरफायदा घेतील. पुरुषाला स्त्रीच्या प्रेमाची गरज ही स्त्रीला असलेल्या पुरुषाच्या प्रेमापेक्षा किंवा त्याच्या गरजेपेक्षाही जास्त असते. जेव्हा स्त्री शारीरिक गरज पुरुषासोबत अवलंबून न राहता पूर्ण करून घेते तेव्हा ती या निर्णयाला येते की आपल्या आवडीचा पुरुष शोधणं खरंच इतकं गरजेचं आहे का, महत्त्वाचं आहे का? आणि मग ती तिच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करते की तिला आता पुरुषाची गरज नाही. त्यामुळे जेव्हा एखादी स्त्री पुरुषाची तिला गरज असते तेव्हा तिच्या मदतीला तुम्ही धावून गेलं पाहिजे, तिची मदत केली पाहिजे. म्हणजे तिला पुरुषाची गरज नाही असं तिला पुन्हा वाटणार नाही. स्त्रिया या विश्वास, कौतुक आणि भावना याकडे जास्त आकर्षित होतात. पुरुषांनी या स्त्रियांच्या भावना ओळखून त्यांच्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे बहुतांश स्त्रियांना आधाराची गरज असते. स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक भावनात्मक असतात. त्या बऱ्याच वेळा त्यांच्या भावना पुरुषांकडे व्यक्त करतात आणि अशा वेळी पुरुषांनी स्त्रियांच्या भावना ओळखून त्यांच्या गरजांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुम्ही कायम त्यांच्यासोबत असाल आणि पुरुषाने एखाद्या स्त्रीची स्तुती करण्यामध्ये कधीही कमी पडू नये, हात आखडता घेऊ नये. ऑफिसमध्ये एखादी सहकारी महिला तुमच्याकडे तिच्या घरातील एखाद्या वादाविषयी सांगत असेल, तिचं मन तुमच्याकडे मोकळं करत असेल तर अशा वेळी पुरुष म्हणून तुमची जबाबदारी आहे की तिचं म्हणणं तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. जेव्हा एखादी स्त्री पतीसोबत झालेल्या वादाविषयी तुमच्यासोबत चर्चा करते तेव्हा समजून जा की तुम्ही तिच्यासाठी खास व्यक्ती आहात आणि तिला आता तुमची फार गरज आहे. अशा वेळी पुरुषांनी त्या स्त्रीला भावनिक आधार देऊन तिचं सांत्वन केलं पाहिजे. अशा प्रकारच्या पुरुषांची गरज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील असते. काही मुली आईवडिलांच्या नेहमी वादामुळे त्रस्त असतात. त्यांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांचं मन लागत नाही. सतत तेच विचार मनामध्ये येत असतात आणि अशा वेळी त्यांना चांगल्या मित्राची गरज असते जो की त्यांच्या भावना समजून घेईल आणि त्यांना एक भक्कम भावनिक आधार देईल. जर एखादी मुलगी तिच्या घरच्यांविषयीची गोष्ट तुमच्याशी शेअर करत असेल तर समजून जा की तिला सध्या तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या भावनिक आधाराची गरज आहे. अशा वेळी पुरुष मित्रांनी तिला समजावून घेतलं पाहिजे की प्रत्येक घरामध्ये वाद हे होतच असतात आणि तिला भावनिक आधार दिला पाहिजे. मित्रांनो, आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच ऑफिसमधील, कॉलेजमधील स्त्रिया पुरुषांची गरज असते तेव्हा काय केलं पाहिजे तर समजावून घेतलं पाहिजे. परंतु घरातील स्त्रीला म्हणजे तुमच्या बायकोला तुमची पत्नी जी असते तिच्यासोबत मग काय करायला हवं? सहकारी स्त्रिया आपल्याशी बिनधास्त बोलतात तरी त्यांच्या भावना व्यक्त करतात, परंतु घरातील स्त्री म्हणजेच आपली बायको बऱ्याचदा आपल्यासमोर मन मोकळेपणानं व्यक्त होत नाही. बऱ्याच स्त्रियांचा स्वभाव देखील असतो आणि बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीसमोर व्यक्त व्हायला घाबरतात. व्यक्त होणाऱ्या स्त्रियांच्या गरजा, भावना ओळखणं सोपं जातं, पण व्यक्त न होणाऱ्या स्त्रियांचं म्हणजेच आपल्या बायकोच्या गरजा ओळखणं फार अवघड. अशा वेळी पतीनं चेक केलं पाहिजे की आपल्या पत्नीचं आपल्याशी बोलणं कसं आहे, तिचं वागणं कसं आहे.
जर तिच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये काहीसा फरक जाणवत असेल तर तिला विचारा की तुला काय हवंय. बऱ्याचदा स्त्रियांना एखाद्या वस्तूपेक्षा तुमची सोबत हवी असते. त्यांची इच्छा असते की तिला तुम्ही कुशीमध्ये घ्यावं, तिच्यासोबत प्रेम व्यक्त करावं. स्त्रीच्या अशा गरजा पुरुषानं पूर्ण केल्या पाहिजेत. मित्रांनो, बहुतांश स्त्रिया पतीसमोर त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत, तर पत्नी कामामध्ये असेल तर तिची गरज ओळखून पतीने देखील मदत केली पाहिजे. जसं की ती स्वयंपाक करते वेळी कांदा चिरून देणं, तिनं कपडे धुतल्यावर ती वाळत घालणं, तिचं डोकं दुखत असेल तेव्हा दाबून देणं, तिच्या संपूर्ण दिवसामध्ये तिची मदत करणं आणि म्हणजे शक्यतो कोणतंही काम करू देणं. घरातील स्वयंपाकापासून सर्व कामं ती स्वतःच करत असते. अशा महत्त्वाच्या गोष्टी तिच्या गरजेच्या वेळी पुरुषानं जर केल्या तर ती स्त्री खूप समाधानी मिळते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. स्त्रीच्या गरजा ओळखून तिची मदत करा. स्त्री नेहमी तुमच्यावरती खुश राहील आणि समाधानी देखील राहील. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.